नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। तर मित्रांनो, थंबनेलवरती पाहिल्याप्रमाणे आज आपण कोणत्या विषयावरती बोलणार आहोत हे आपल्याला कळालंच असेल। बैलगाडा क्षेत्रातील महत्त्वपूर्ण आणि लेटेस्ट माहिती देण्यासाठी आम्ही हे चॅनल उघडले आहे। त्यासाठी आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात। तर मित्रांनो, विठ्ठल ड्रायव्हर म्हटलं की त्या संदर्भात काही ना काही नवीन माहिती ही नेहमीच समोर येत असते व विठ्ठल ड्रायव्हर यांच्या संदर्भात अनेक घडामोडी ह्या नेहमीच घडताना पाहायला मिळतात। कधी त्यांच्यापासून सर्ज लांब नेला जातो तर कधी त्यांना विरोध देखील होताना पाहायला मिळतो। अशातच विठ्ठल ड्रायव्हर यांच्याकडे असलेल्या 3 पैकी 2 बैलांची विक्री त्यांनी केलेली आहे। नाग्या आणि बादल अशा 2 बैलांची विक्री त्यांनी केलेली असली तरी आता ते एक मोठी खरेदी करणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे। मित्रांनो, सोशल मीडिया म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या आल्या, माहिती आली, त्याचबरोबर फेक बातम्या देखील आपल्याला पाहायला मिळतात। छत्रपती संभाजीनगर येथे विठ्ठल ड्रायव्हर यांचं जाणं येणं वाढलं अशा प्रकारची देखील माहिती समोर येत आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर येथूनच हा बैल ते पुन्हा खरेदी करतील अशी देखील शक्यता आहे। तो बैल कुणाचा असेल, कुणाकडून ते विकत घेतील आणि किती रक्कम ते देणार आहेत या संदर्भात तरी आत्तापर्यंत संपूर्ण व्यवहार हा गुपित आहे। मात्र सोशल मीडियावरती ही मात्र खात्रीशीर माहिती आहे की छत्रपती संभाजीनगर येथूनच हा बैल खरेदी केला जाणार आहे। तर मित्रांनो, जवळपास ही खरेदी कोटींमध्ये असण्याची देखील शक्यता आहे, कारण या अगोदर देखील विठ्ठल ड्रायव्हर यांनी सांगितलेलं आहे की आपली कोटींपर्यंत की आपण 1 कोटी रुपयापर्यंत देखील बैल खरेदी करू शकतो अशा प्रकारचे देखील त्यांनी याआधी बोलून दाखवलेलं होतं। म्हणजे खरं तर हे त्यांनी बोललेलं नव्हतं, तर त्यांचे जे काही भाऊ आहेत त्यांनी अशा प्रकारची प्रतिक्रिया दिलेली होती। तर आता हे पाहणं महत्त्वाचं आहे की ही खरेदी नेमकी कधी होते, तो कोणता बैल आहे आणि तो शर्यतीमध्ये नेमका धावतो तरी कसा। आपल्याला काय वाटतं, आपलं काही याबद्दल मत असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व याबाबत आपल्याला अधिकची माहिती असेल तर ती देखील आपण नोंदवू शकता। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। मनपूर्वक धन्यवाद।